हिंदूचे श्रद्धास्थान श्री गुरु मंदिर व जैनांची काशी असे संबोधल्या जाणाऱ्या कारंजा शहरामध्ये रोज शेकडो गौवंशाची तस्करी व कत्तल होताना दिसत आहे। महाराष्ट्रामध्ये 2015 पासून गौवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आला, तरी सुद्धा हा कायदा धाब्यावर बसून कारंजा शहरामध्ये शेकडो गौवंशाची कत्तल रोज होताना दिसत आहे। कारंजा शहरातील सरकारी कत्तलखाने बंद असले तरी सुद्धा काही ठिकाणी चोरून लपून रात्रीच्या अंधारात गौवंशाची सरेआम कत्तल होत आहे। नुसती कत्तल नव्हे तर शहरातील काही गौवंशाचे तस्कर रात्रीच्या अंधारात सुनसान जागेवर गौवंशाची आयात व निर्यात करताना सुद्धा दिसत आहे। ही आयात निर्यात करत असताना प्राणी क्लेश प्रतिबंध कायद्याअंतर्गत प्राण्यांची आयात व निर्यात करण्यासाठी वापरण्यात येणारे नियम धाब्यावर बसवून ही आयात निर्यात करण्यात येते। आयात केलेली जनावरे सुनसान जागेवर बेवारससारखी सोडून देण्यात येते व एक एक करून त्यांची कत्तलीसाठी रवानगी करण्यात येते व उरलेली जनावरे परत निर्यात करण्यात येते। शहरात हा प्रकार चालू असताना पोलीस प्रशासन मात्र याकडे जाणून बुजून डोळेझाक करीत आहे का, की हे गौवंश तस्कर पोलिसांना त्यांची रसद पोहोचवून सदर व्यवसाय चालवत आहेत, अशी चर्चा जनमानसामध्ये होत आहे। कारंजा येथून अक्षय लोटे यांचा विदर्भ न्यूज करिता हा वृत्तांत।